महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 ची रणधुमाळी सगळीकडे बघायला मिळते आहे। जनस्वातंत्र्य न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत उमेदवारांना घेऊन येत आहोत, त्यांचे जे काही विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। सध्या माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय पवनजी महल्ले। दादा, स्वागत आहे तुमचं। नमस्कार सर, धन्यवाद। दादा, मला जाणून घ्यायचं आहे की यावेळेला भारतीय जनता पक्षामध्ये असं बघायला मिळते आहे की बऱ्याचशा युवकांना युवतींना संधी दिलेली आहे, तर या संधीचं सोनं युवक कसं करणार आहेत? 100% भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत असलेल्या कार्यकर्त्यांचा विचार करून त्यांना संधी येते। जे लोक सर्वसामान्यांमध्ये जाऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतात त्यांना 100% संधी मिळत आहे। आणि युवकांना इथे संधी दिल्याबद्दल पहिले सर्वप्रथम ही आमचे पक्षश्रेष्ठी आहे त्यांना धन्यवाद मानतो। यामध्ये युवकांना संधी मिळाल्यामुळे युवकांचे प्रश्न मार्गी लागतील, नवीन नवीन कामधंद्यांचा ते विचार करतील, खेळाडूंचा विचार केला जाणार, त्यानंतर शिक्षणाचा विचार होणार, त्यानंतर प्रत्येक गोष्टीचा लहान लहान गोष्टीचा विचार केला जाणार। जिथे युवक आहेत, युवकांना संधी फक्त युवकांबद्दलच काम नाही करणार आहे, लहान मुलांपासून तर वयस्करांपर्यंत सर्व पद्धतीचं काम शेवटच्या माणसांपर्यंत करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे युवक आहे। बिलकुल दादा, सध्या तुमच्या प्रभागामध्ये काय काय प्रश्न रखडलेले आहेत? कारण की गेल्या 4 वर्षापासून नगरसेवक म्हणून कोणाची उपलब्धता नसताना नेमक्या कुठल्या प्रश्नांना सध्या तुमचा प्रभाग सामोरे जातो आहे? बरोबर, ठीक आहे, चांगला प्रश्न विचारला ताई तुम्ही। कारण प्रशासक होतं 4 वर्ष, 2017 मध्ये मागच्या निवडणुका झाल्या होत्या, त्या निवडणुकानंतर गेल्या 22 मध्ये निवडणुका होण्या अपेक्षित होत्या, त्या झाल्या नाहीत। त्यानंतर आता 2026 मध्ये ह्या निवडणुका होत आहे। पण प्रभागाचा तुम्ही जर विचार केला तर हा जो प्रभाग आहे तो सुसज्ज आहे आणि सुज्ञ लोकांचा हा प्रभाग आहे। यामध्ये मोठे मोठे कॉलेजेस आहेत, ओपन जिम आहेत, त्याच्यानंतर मोठे मोठे ग्राउंड आहे, वसंतसाई शास्त्री स्टेडियम, ACC क्रिकेट क्लब, त्याच्यानंतर मोठे असे क्रीडांगण आहेत, त्यानंतर शिवाजी पार्क आहे, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे, त्यानंतर आपल्या खासदार साहेब रणधीर भाऊ सावरकर यांच्या माध्यमातून इथे तरण तलाव मोठ्या ऑलिम्पिक लेवलचं इथे क्रीडांगणाला मान्यता मिळालेली आहे, त्याची ओपनिंग काही दिवसात आहे। त्याच्यानंतर युवकांच्यासाठी इथे सांस्कृतिक भवनचं काम झालेलं आहे, ती अंतिम टप्प्यात आहे। त्यानंतर मुलांसाठी खेळाडूंसाठी ऑलिम्पिक लेवलचं इथे सिंथेटिक वॉकिंग ट्रॅक होणार आहे, त्यासाठी खासदार साहेबांचा पुढाकार आहे। त्याच्यानंतर नवीन नवीन ट्रेनचं इथे आगमन होत आहे, माननीय खासदार साहेब अनुभव धोत्रे यांच्या माध्यमातून इथे हा विकासाची गंगा केंद्रापासून गल्लीपर्यंत, दिल्ली ते गल्ली ही गंगा वाहत आहे। बिलकुल दादा, आता जर तुम्ही या ठिकाणी निवडून आलेले आहात, जसं तुम्ही म्हणता की सुसज्ज असा एक प्रभाग आहे, पण आता तुम्ही ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती लढणार आहात आणि निवडून आल्यानंतर काय काम केलं जाणार आहे? बिलकुल ताई, काही खूप मोठे मुद्दे नाही, लहान लहान मुद्दे असतात लोकांचे, आणि हे एवढा मोठा जो प्रभाग आहे त्याला फक्त सांभाळणं हा एकमात्र उद्देश आहे। आणि फक्त रोड, लाईट, पाणी आणि साफसफाईची जी समस्या असते त्याला 100% निराकरण करण्याचा भारतीय जनता पार्टीचे सर्व 4ही नगरसेवक प्रयत्न करतील। बिलकुल दादा, जाता जाता सगळ्या मतदारांना, तुमच्या प्रभागातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि जे काही आता तुमचे मतदार आहेत त्या सगळ्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मी पहिले तर 100% मतदान करा असे मी त्यांना आवाहन करेन, कारण की आपला जो टक्का आहे तो 40-50% खाली असते। तुम्ही जर आजूबाजूला गेलात तर त्यांची संख्या भरपूर काही वाढलेली असते, 80% 90% त्या समाजाचं मतदान होते। समाजाचा हा विषय नाही आहे, पण आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून पहिले 100% मतदानाला जावं ही माझी अपेक्षा आहे, आणि जास्तीत जास्त मतदान करावं आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व जिथे इथे नगरसेवक आहेत ते निवडून द्यावेत। धन्यवाद दादा, आज आमच्यासोबत चर्चा केली, तेवढा छान तुमचं जे काही विजन आहे तुमच्या प्रभागासाठी ते तुम्ही मांडलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद ताई। आणि पुन्हा मी एक दर्शकांना एक विनंती करत आहे, आपल्या राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे उद्या 10 तारखेला त्यांचं इथे अकोला नगरीमध्ये आगमन होत आहे, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे त्यांची सभेचं आयोजन केलेलं आहे। तरी मी आपल्या परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी मोठ्या संख्येमध्ये या सभेला सहभागी व्हावं, कारण की ते महसूल मंत्री आहे आणि आपल्या इथले जे मुद्दे रखडलेले आहेत, जे B10चा मुद्दा आपल्या इथे रखडलेला आहे, आणि जे 36A आणि 36B आणि 37A 37B, तसंच शेल्लारपेल, रामदासपेठ आणि मनकर्णा प्लॉट असे 3 भागांचा हा रखडलेला मुद्दा आहे, जो B10चा त्रास
या सर्वसामान्य नागरिकांना होत आहे तो त्रास मिटवण्याचा प्रयत्न चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणून सर्व सुज्ञ नागरिकांना माझी विनंती आहे पुन्हा की त्यांनी या सभेला आवर्जून यावं. धन्यवाद. जय श्री. धन्यवाद दादा. हे होते पवन मालेजी, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष. आणि यासोबतच भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांच्या काय काय तयाऱ्या सुरू आहेत, त्या प्रभागातील जे भावी नगरसेवक म्हणाले जाणारे जे सध्या उमेदवार आहेत ते काय तयाऱ्या करतात हे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत जनस्वातंत्र्य न्यूजच्या माध्यमातून.